हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टायटल न्यूज। लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत आणि मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने लोकसभेचे उमेदवारीसाठी अनेक पक्षाचे नेते हे प्रयत्न करीत आहेत। त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मराठवाड्याचे नेते माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश जी मुंदडा साहेब हे सुद्धा तयारीला लागले असून त्यांची या निवडणुकीविषयी त्यांच्या पक्षाची व त्यांची काय भूमिका आहे याबद्दल आपण त्यांची आज मुलाखत घेत आहोत। तर चला सुरू करूया। डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्यासोबत विशेष मुलाखत। डॉक्टर साहेब, टायटल न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। धन्यवाद। आपण मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे निष्ठावंत असे शिवसैनिक आहात। शिवसेनेमध्ये सद्यस्थितीमध्ये पडझड झालेली असताना आपण एकनिष्ठपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेला आहात। तर या मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका काय आहे, परिस्थिती काय आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाची आणि आपली भूमिका काय राहणार आहेत याबद्दल सांगावं। हिंगोली जिल्हा हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठरलेला आहे। कारण मागच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेचेच खासदार निवडून आलेले आहेत आणि म्हणून याही वेळेस शिवसेनेचाच खासदार या हिंगोली जिल्ह्यामध्ये निवडून येईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे, याच्याबद्दल काही शंका नाही। आणि या निवडणुकीसाठी प्रमुख दावेदार म्हणून मी उद्धव साहेबांना विनंती करणार आहे की मागच्या वेळेस शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार म्हणून माझं नाव होतं, पण शेवटच्या क्षणी नाव का बदललं हे मलाही काही कळालं नाही। बऱ्याच वेळेस पक्षालाही अडचणी असतात म्हणून एखाद्या वेळेस ते घडलं असावं, पण आता यावेळेस प्रमुख दावेदार म्हणून माझा एकसारखा आग्रह राहणार आहे उद्धव साहेबाकडे की यावेळेस मला लोकसभेचं हिंगोली मतदारसंघातनं तिकीट मिळालं पाहिजे। त्या दृष्टीनं मी जवळजवळ वर्षभरापासून तयारी करत आहे। कार्यकर्त्याच्या भेटी गाठी आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये जो मोठा मतदाराचा गट आहे, म्हणजे मतदारसंघाच्या हिशोबाने 3 लोकसभा विधानसभा मतदारसंघ या हिंगोली जिल्ह्यात आहेत, 2 नांदेडमध्ये आहेत आणि 1 यवतमाळमधला, म्हणून मेजॉरिटीनी मतदाराची संख्या ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आता कार्यकर्त्याची सुद्धा हीच मागणी आहे, पदाधिकाऱ्याची आमच्या हीच मागणी आहे की यावेळेस आता हिंगोली जिल्ह्यातल्याच आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी ही सगळ्याच पदाधिकाऱ्याची आणि कार्यकर्त्याची मागणी आहे। कारण आत्तापर्यंत सतत नांदेड जिल्ह्यातल्याच लोकांना, आता मागच्या वेळेसचा उमेदवार तर हा नांदेड जिल्ह्यातला होता, पण त्याचा लोकसभेच्या मतदारसंघाशी काही संबंध नव्हता खरं म्हणजे, तरी त्याला उमेदवारी मिळाली। पण यावेळेस असं घडू नये, यावेळेस हिंगोली जिल्ह्यातल्याच एक कार्यकर्ता म्हणून मला साहेबांनी उमेदवारी द्यावी। मागच्या जवळजवळ 4 विधानसभेमध्ये मी प्रतिनिधित्व केलं आहे। आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मंत्रीसुद्धा झालो आणि मंत्री असताना हिंगोली जिल्ह्याची निर्मितीसुद्धा झाली आणि अनेक लोकोपयोगी कामं आपण याच जिल्ह्यात नाही तर इव्हन यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड मतदारसंघामध्ये सुद्धा आपण काम केलेलं आहे। महागाव तालुका असो, उमरखेड असो, तिकडेही काम आपण केलेलं आहे आणि म्हणून यावेळेस मला खात्री आहे की यावेळेस 100% उमेदवारी मिळेल। म्हणजे सर्व मागासलेला जिल्हा म्हणून या राज्यामध्ये ओळखला जातो, त्यामुळे जर आपल्यास उमेदवारी मिळाली तर हिंगोली जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात होईल असं आपल्याला वाटते का? 100%। ज्या पद्धतीनं आपण
पालकमंत्री म्हणून हिंगोली जिल्ह्याचा होतो त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या योजना आपण हिंगोली जिल्ह्यासाठी आणल्या होत्या आणि त्या दृष्टीनं कमी वेळात आपण बरेच काही कामं मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या हिशोबात केली होती. उमेदवारी मिळाल्यास मी तर म्हणतो वसमत मतदारसंघ जो आहे या मतदारसंघात अनेक आता कार्यकर्ते भेटतात पक्षाचे, पक्षविरहित इतर पक्षाची. त्यांचंही असं म्हणणं आहे की वसमत मतदारसंघामध्ये 90% मतदान पक्षविरहित हे डॉक्टरसाहेब तुम्हाला होईल याच्याबद्दल शंका नाही. आणि म्हणून ही एक फार मोठी जमेची बाब आहे आणि म्हणूनच माझा आग्रह राहणार आहे साहेब की ही जागा आपण 100% निवडून आणू. हिंगोली जिल्ह्यामध्ये नाव उद्योग असा जिल्हा आहे हा आणि आपल्या पालकमंत्रीच्या कार्यकाळामध्ये आपण सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि जे राहिलेलं काम आहे ते लोकसभाच्या उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आल्यानंतर एक खासदार म्हणून आपण करणार आहात असं आपल्याला वाटते का? 100%. बघा कसं आहे, जसं सभागृहात म्हणजे बोलण्याची आपल्याला संधी मिळाली त्याच पद्धतीनं संसदेमध्ये सुद्धा बोलण्याची जर संधी मिळाली तर 100% आपण या भागातले प्रश्न मार्गी लावू. आपल्याला उमेदवारी मिळावी असं आपल्याला वाटतंय का? म्हणूनच वाटतंय की हिंगोली जिल्हा हा ज्यावेळेस शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात मग हिंगोली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळायला पाहिजे ना. मग आमच्या जिल्ह्याचा फायदा इतर जिल्ह्यावाल्यांनी घ्यायचा, ठीक आहे दिला, पक्ष म्हणून आपल्याला द्यायलाच पाहिजे आणि दिला, पण सतत अन्याय होऊ नये हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यावर शिवसेनेचं वर्चस्व कायम राहिलं आहे. आता सध्या शिवसेनेत 2 गट पडलेत, त्याचा परिणाम येत्या लोकसभेत होईल का? काय होईल? लोकसभेमध्ये याचा काहीही परिणाम होणार नाही तुम्हाला सांगतो. कारण आपण पाहिलं एक 2 महिन्यापूर्वीच उद्धव साहेबांची सभा झाली हिंगोलीला, प्रचंड सभा झाली आणि कार्यकर्ते कोण नेता कुठं गेला याचा फार कोणी विचार करत नाही. कार्यकर्ते हे जागेवरच आहेत म्हणून कार्यकर्त्याच्या बळावरच कोणतीही निवडणूक जिंकता येते. शेवटी कार्यकर्ता हा मतदाराला बूथपर्यंत नेत असतो आणि म्हणून कार्यकर्त्याची ताकद ही फार महत्त्वाची आहे. आजपर्यंत शिवसेना भाजपसोबत होते, शिवसेना आणि भाजप हे 2 वेगळे लढल्यानंतर शिवसेनेची शक्ती कमी झाली असं वाटतं का तुम्हाला? मला नाही वाटत शिवसेनेची शक्ती कमी नाही, ते अलायन्समध्ये सोबत होते, बरोबर आहे, ठीक आहे गेले. तर यावेळेस आता तिघाचं अलायन्स झालं आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये, त्याची भरपाई झालेली आहे म्हणून त्याच्यात काही फरक पडणार नाही. इतर उमेदवाराच्या तुलनेत मुंदळ साहेबांचं काय वैशिष्ट्य आहे की मुंदळ साहेबाला शिवसेना तिकीट द्यायचं आणि त्यामुळं मतदारसंघाचा विकास होईल असं वेगळं काय सांगता तुम्ही? आता मी जसं सांगितलं की मागच्या मंत्रिपदाच्या काळात म्हणा किंवा 4दा मी आमदार झालो, आमदारपदाच्या काळामध्ये जो विकास केला आहे मतदारसंघाच्या लोकांना तर माहीतच आहे आणि मग त्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच पुढेही आपण विकास करू हे लोकांना ठामपणे माहिती आहे. शिवसेनेची पडझड झाली त्यामध्ये तुम्ही हिंगोली जिल्ह्यात खंबीरपणे उद्धव साहेब असोबत राहिले, त्याची दखल मातोश्री यावेळेस घेईल का? घ्यायला तर पाहिजेच आणि मला खात्री आहे उद्धव साहेब नक्कीच याची दखल घेतील आणि यावेळेस मला उमेदवारी देतील.